तीर्थांचं पुण्य आपल्याला पदरात पडल्याशिवाय राहत नाही. हे चंद्रभागेचं महिमान आहे. मंदिराचं महिमान आपल्याला पाहायला मिळेल. मंदिराची नुसती पाठ जरी पाहिली आपण, देखता रावळाची पाठ, देखता रावळाची पाठ तीर्थे घडली 360 तीर्थ आपल्याला नुसती मंदिराची पाठ पाहिल्यानंतर जर घडतील तर मला वाटते मंदिराच्या समोर उभं राहिल्यानंतर किती तीर्थ घडतील हे वेगळं आपल्याला गणित करायची गरज नाही. हे मंदिराचं महिमान आहे. तसं तर पंढरपूरचं फारच महिमान आहे. स्कंद पुराणामध्ये याचं महिमान आलेलं पाहायला मिळते. स्कंद पुराण असं म्हणतंय की तुम्ही तीर्थक्षेत्रामध्ये जर गेलात तर वाराणसी सारखं तीर्थक्षेत्र असेल, पुष्कर नावाचं क्षेत्र आहे ते क्षेत्र असेल, पुष्कर क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला 3 पट पुण्य मिळतंय. वाराणसीमध्ये जर गेलात तर ते 6 पट पुण्य मिळतंय. श्रीशैल्यमध्ये जर गेलात आपण तर आपल्याला 10 पट पुण्य मिळतंय. पण यापेक्षा अनंतपट पुण्य देण्याचं काम जर कोण करत असेल तर पंढरपूर क्षेत्र करतंय. इतकं सुंदर महिमान आपल्याला आणि पाहायला मिळतंय. महाराजांची उक्तीच तशा प्रकारची आहे. महाराज म्हणतायत की वाराणसी चाले 1 मास. वाराणसीमध्ये 1 महिना चालल्यानंतर जेवढं पुण्य मिळतंय, गोदावरी 1 दिवस, गोदावरीमध्ये 1 दिवस चालल्यानंतर ते पुण्य मिळतंय. पण पंढरपूरकडे आपलं एक पहिलं पाऊल पडलं तर वाराणसीचं आणि गोदावरीचं जे महिनाभर चालण्याचं पुण्य आहे, जे दिवसभर चालण्याचं पुण्य आहे, ते एका पावलामध्ये आपल्याला पुण्य मिळतंय. इतकं पंढरपूर क्षेत्राचं महिमान आहे. महाराज असं सांगितलं जातंय की पंढरपूर हे अनादी कालापासूनच असेल. मग तो पांडुरंग परमात्मा त्या पंढरपुरापर्यंत आला असेल, मग तो साधारण आम्हाला थोडंसं ते ऐकायला जमेल की तो कशा पद्धतीने आला त्या ठिकाणावरती. या संदर्भामध्ये अशा प्रकारचं कथानक सांगितलं जातं की भगवान परमात्मा भक्तीच्या माध्यमामधून राधेच्या खांद्यावर हात ठेवला. देखीला ग माये यमुनेच्या तिरी हात खांद्यावरी राधिकेच्या. राधा नाम कोणी श्री नाही, राधा नाम भक्ती. अखंड नामस्मरणाची धारा म्हणजेच राधा. अखंड चिंतनात नामस्मरणात असणाऱ्या त्या राधेच्या खांद्यावर हात बघितला रुक्मिणीनं आणि तिला थोडंसं दुःख झालं. सौतीमस्त निर्माण झाला, राग झाला, भांडण झालं आणि रुक्मिणी मातेतून निघाली. जी तिथून द्वारकेहून निघाली ती थेट या दांडीरवाणामध्ये येऊन राहिलेली आणि तिच्या शोधाकरता, तिला शोधण्याकरता भगवान परमात्मा आपल्या गायी गोपाळा समवेत द्वारकेहून निघालेले. येता येता गायींच्या पावलानं उडलेली जी धूळ तिच्यामुळं त्यांच्या शरीरावर पांडुरकीसारखा रंग वाटायला लागला. म्हणून तेव्हापासून त्याचं विधान नामाधिधान पांडुरंग म्हणून झालेले. आणि अशा असणारा परमात्मा रुक्मिणीला शोधत आले. ते पंढरपुरामध्ये जी भेट झाली आजही सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. पांडुरंग परमात्म्याचं मंदिर आणि रुक्मिणी मातेचं मंदिर वेगळं बघायला मिळतं. याचंच कारण एकच आहे की ही अनादी काळापासून असणारा पूर्व इतिहास असणारे अशा काही घटना आहेत की भगवान परमात्मा द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण हेच पांडुरंग परमात्म्याच्या रूपाने या ठिकाणी येऊन राहिले. याने आणखी एक आख्यायिका सांगता येईल की पुंडलिकानं आईवडिलांची सेवा केली. या पुंडलिकाच्या व्यक्तिस्थव आणि परमात्म्याला ज्याला वरदान द्यायचं होतं, भेटी करता आले, त्यावेळेला देवानं सांगितलं, अरे पुंडलिका मी आलो, जगाचा नियंता परमात्मा आलो, परंतु देवाने माझ्या आईवडिलांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून त्याने एक वीट भिरकावली आणि त्या विटेवर आजपर्यंत परमात्मा उभे आहेत. युगे 28 विटेवरी उभा. अशा प्रकारचं याला आध्यात्मिक दृष्टीने जर विचार केला तर सखोल असे पुरावे आहेत की अनादी काळापासून असणारं हे पंढरपूर आहे. तुम्ही एक चांगला विषय, आता आपण थोडंसं आध्यात्मिक बोलता एका थोड्याशा विषयाला स्पर्श केलाय की जो आजच्या काळामध्ये म्हणजे भौतिक आणि धावपळीच्या युगामध्ये अतिशय गरजेचा आहे आणि तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक कॉमन विषय बनून गेलाय. तो महाराज बोलून गेले की त्यांनी आई वडिलांची सेवा केली आणि त्या आई वडिलांच्या सेवेची फलद्रुपता म्हणजे तो यदा कदाचित भगवान परमात्मा म्हणजे नेनो ब्रह्ममार्ग चुकलेलं ते ब्रह्मपर्यंत आलं. महाराज मला तुम्हाला थोडंसं विचारायचे, थोडासा विषय थोडासा बाजूचा असेल की माणसाच्या जीवनामध्ये आई वडील किती महत्वाचे.
आई वडील महत्त्वाचं म्हणजे आहे, कारण आई वडिलांना आपल्याला जन्म दिला म्हणून आई वडील महत्त्वाचे आहेत आणि आई वडिलांची सेवा करणं हे आद्य कर्तव्य आहे आपलं. कारण आजपर्यंत आपलं जे काही पालनपोषण केलेलं आहे ते आई वडील करतात, परंतु आई वडील आपल्याला जे खरं हित आहे, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, असं जे हे खरं जे हित आहे, हे खरं हित आपल्याला आईला माहीत नसतं. आई फक्त आपलं पालनपोषण करते. पण साधू संत जे आहेत हे खरे आपले आई वडील आहेत आणि साधू संतांच्या माध्यमातून आणि आपल्याला हे पंढरीपुरचं किंवा वारीचं नाही, आज अनेक सुशिक्षित मंडळी, ज्यांना आपण उच्च शिक्षित मंडळी म्हणतो, खरं आपण इथं बोलायला नकोय, पण एक की त्यांच्या माध्यमातून खूप शिकलेली असतात ही माणसं, पण यांच्या जीवनामध्ये आई वडिलांच्या बद्दल थोडीशी उपेक्षा होताना बघायला मिळते. बरोबर. मग जर अध्यात्मामध्ये त्याला एवढं उच्च कोटीचं महत्व जर दिलं असेल तर महाराज, मग मला त्या बाबा जी तुम्ही ज्यांना सुसंस्कारित म्हणत असाल त्यांच्यासाठी त्यांनी कसं असलं पाहिजे. कधी कधी काही मुलांची विधान खूप वेगळी असतात. ते म्हणतात की आमच्या प्रगतीमध्ये कुठंतरी हा थोडासा अडसर असतो. काही वाक्य असते, म्हणजे एक खेदजनक वाक्य असते की आमच्या प्रगतीमध्ये. मग ज्यावेळेस आई वडील हा लहान असताना त्याने पण अनेक गोष्टीचा त्या ठिकाणी त्याग केलेला असतो आणि त्याने जर त्यावेळेस त्यांच्या प्रगतीचा जर विचार केलेला असता तर हा एवढा मोठा झालेला नसला. महाराज, त्याबद्दल तुम्ही थोडंसं काय सांगू शकाल? तसं जर विचार केला तर आई आणि वडील किती श्रेष्ठ आहेत हे अनेक पुराव्यावरून आपल्याला सांगता येईल. आताच मी तुम्हाला एक कथानक सांगितलं. पुंडलिकाच्या आईवडिलांच्या सेवेस्तव परब्रह्म असणाऱ्या परमात्म्याला अवतीर्ण व्हावं लागलं. असं जर आहे तर आजच्या युगामध्ये जर बघितलं तर जास्त शिकलेली मुलं ही आईवडिलांना आपल्यापासून दूर ठेवतात. हे तितकं सत्य मानावं लागेल. खरं तर 4 आश्रम आहेत, परंतु आता या कलियुगात आजच्या घडीला 5वा आश्रम जो निघालेला आहे तो अनाथ आश्रम. या अनाथ आश्रमाची गरज हिंदुस्थानामध्ये किंवा भारतात नको आहे. आज जर अनाथ आश्रमामध्ये जाणाऱ्या मंडळीची किंवा त्यांची जर भेट घेतली तर त्यांची आपणाला असे एक लक्षात येईल की ते अक्षरशः रडतात की आम्ही काय केलं मुलाकरता, कुठे आम्ही चुकलोय. परंतु आज सुशिक्षित असणं समजवणारे, स्वतःला शहाणे समजणारे असे जे असतील ते निश्चितच आईवडिलांच्या सेवेमध्ये कमी पडतात, असं आम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला येते. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा याचं वर्णन केलं. सकळ तीर्थाची हे धुरे जी एका माता पितरे. अरे सर्व तीर्थाचं तीर्थ आई आणि वडील आहे, त्यांची सेवा करा, त्यांना योग्य प्रकारचा मान सन्मान द्यावा, हेच आमच्या परंपरेमध्ये शिकवलं जातं. मग महाराज, आपण मुलांना उच्च शिक्षित करता करता मग थोडंसं संस्कार द्यायला कमी पडतो का महाराज? हे आपल्याला तितकंच खरं मानावं लागेल. याचं कारण असं आहे की माघाशी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे की आपली मुलं जास्त शिकली. आपणही मागाशी म्हणून गेलात की त्यांना म्हणजे असं खरं तर बोलायला नको, पण जास्त शिकली ना की जास्त शिकल्यानंतर त्यांना आईवडिलांचं अपवादात्मक असतील की ज्यांनी थोडं अपवाद बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पण महाराज, एक जण चुकला तर 100 लोकांना दोष लागत असतो. म्हणजे एक जर आई वडिलांची सेवा करत नसेल एखादा तरुण, तर मग त्यामुळे 10 जणांकडे बोट आपल्याला दाखवायला लागतंय. खरं तर महाराजांनी मागाशी म्हटल्याप्रमाणे ज्ञानोबाऱ्यांनी ज्या आईवडिलांचं महत्त्व सांगितलेलं आहे, त्याच ज्ञानोबाऱ्यांनी आईवडिलांची सेवा न करणाऱ्याबद्दल काय म्हटलंय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की जगामध्ये आदराने फिरतोय, अगदी कडक स्त्री आदराने फिरतोय, पण घरी जर आईबापाशी चांगलं बोलत नसेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत माझ्याकडे त्याच्याकरता एकच शब्द आहे, तो म्हणजे मूर्ख. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येर विश्वभरे आदरा मूर्ख जायचा. महाराज म्हणतात त्याला मी मूर्ख समजतोय. याचं कारण विशेषत्वाने ज्ञानोबारायांनी इतकं आई वडिलांचं महत्त्व मला वाटतंय कुणालाच कळालेलं नसावं. याचं कारण अशा प्रकारचे केवळ मौजी बंधनाचा अधिकार मिळावा याकरता आणि त्या काळातल्या तत्कालीन ब्राह्मण संस्थेने सांगितलं म्हणून केवळ या लहान मुलांना तसंच टाकून
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेबांनी देहांत प्रायश्चित्तासारखं आणि अगदी मोठं एक दोष आपल्या पदरामध्ये आणि घेतलेला आहे. नवे नवे तशा प्रकारे त्यांनी आपली एक देहांत प्रायश्चित्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते. आई वडिलांचं महत्त्व ज्ञानोबारायांना कळालेलं आहे. आणि म्हणून आज जर आपण समाजामध्ये पाहिलं तर आई वडिलांचं महत्त्व न कळणारी बरीचशी मंडळी आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी याला संस्कारच कारणीभूत आहेत असंही आपल्याला म्हणावं लागेल. एक फार जुनी कथा आपल्याला सर्वांना माहिती आहे, गोष्ट माहिती आहे की एक मुलगा लहान असताना शाळेमध्ये गेला की एखादी वस्तू चोरून आणायचा. आईने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण दुर्लक्ष केल्याचा परिणाम तुम्हाला म्हणतो झाला असा की त्याला त्याची सवय लागली, काही वस्तू चोरून आणण्याची सवय लागली. आज त्याने पेन आणलंय, उद्या त्याने एखाद्याचं दप्तर आणलं, परवा पुस्तक आणलं, त्याच्यानंतर पुढे चप्पल आणली. परिणाम असा झाला की तो एक त्या नंतरच्या काळात फार मोठा एक दरोडेखोर झाला. राजाकडे चोरी करताना तो सापडला गेला आणि राजाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. परिणाम फाशीच्या शिक्षेमध्ये जात असताना शेवटची इच्छा विचारली. शेवटची इच्छा काय? त्याने सांगितलं काही नाही, माझ्या जन्मदात्या आईला मला भेटायचंय. परिणाम आई त्याला भेटायला गेल्यानंतर आई अगदी मातृ हृदय होतं, आई रडायला वगैरे लागली. हा आईच्या मिठीमध्ये गेला, पण त्याने कानाला मात्र चावा घेतला आईच्या. आई विचार करायला लागली, अरे आता तू 2 मिनिटात फाशीवर जाणार आहेस आणि आता तू माझ्या कानाला चावा घेतोयस, याचं कारण काय? याचं कारण त्याने सांगितलं, आई मी लहान असताना जेव्हा पहिली पेन्सिल चोरून आणली तेव्हा जर तुम्हाला सांगितलं असतं बाळा हे करणं म्हणजे महापाप आहे, तर आज मला फाशीवर जायची वेळ आली नसती. याला एकमेव कारण माझ्यावर संस्कार केले नाही, हे त्याचं उत्तर आहे. मला वाटतंय की माती ही ओली असतानाच तिला आकार देता येतोय. ती जर सुकली तर मग तिला आकार देता येत नाही. किंवा काठीचं उदाहरण घ्या, काठी ओली असतानाच तिला आपल्याला वाकवता येईल, पण ती जर सुकली तर मग तिची अभिव्यक्ती अशी असेल की मी मोडेल पण वाकणार नाही, ही अभिव्यक्ती असेल. आणि म्हणून लहानपणीच खरं तर हे संस्कार बालमनावर आपण करायला हवेत आणि आई वडिलांचं महत्त्व अगदी लहान मुलांना ते पटवून द्यायला पाहिजे. आपण आता जवळजवळ वारीच्या माध्यमातून पाहत होतो की एक विचाराची वारी, संस्काराची वारी, सामाजिक जाणीव असलेल्या एका म्हणजे समाजातील विषमता नष्ट करणारी वारी. वारी वारी म्हणजे नुसती आपण आळंदीवरनं पंढरपूरला पायी जात असताना त्या वारीच्या माध्यमातून प्रत्येक मानवी जीवनावरती किती नीतिमूल्यांचा परिणाम होत असतो. आता आपण प्रत्येक नीतिमूल्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मग तुमच्या जीवनातील संस्कार असतील, काही नीतिमूल्य असतील. घरामध्ये अनेक गोष्टीसाठी भांडणारा एखादा माणूस ज्यावेळेस त्या पंढरीच्या वारी बरोबर चालत असतो, काही माणसं तर आपल्या ऑफिस मधनं निघाल्यानंतर दुपारीच पत्नीला सांगून ठेवतात मला संध्याकाळी जेवणामध्ये हा मेनू पाहिजे. पण ज्यावेळेस तो त्या पांडुरंग परमात्म्याच्या भगवान परमात्म्याचा नामचिंतनाचा गजर करत करत त्या वारी बरोबर चालत असतो, त्यावेळेस समोर येणारा जो काही पदार्थ असेल, समोर येणारं जे काही जेवण असेल ते माझ्या पांडुरंगाचा प्रसाद आहे आणि याच भावनेनं तो अतिशय आनंदाने त्या ठिकाणी जेवत असतो. रात्री ज्यावेळेस त्याला झोपायचं असतंय त्यावेळेस घरामध्ये जर याला कदाचित पंखा नसेल तर माणूस रात्रभर झोपत जात नाही. लाईट गेलेली असेल अनावधानाने झोप लागत नाही. पण वारीमध्ये चालताना मग त्या ठिकाणी दगड असेल, धोंडा असेल, तो उशारा घ्यायचा आणि त्या ठिकाणी अतिशय निश्चिंत म्हणजे जी घरी गोळ्या घेतल्यानंतर सुद्धा झोप लागत नाही ती आनंदाची झोप त्या वारीमध्ये लागते. ही आनंदाची वारी. असो तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही सर्वांनी अतिशय उद्बोधक असं वारी संदर्भात सामाजिक असेल, भौतिक असेल, आध्यात्मिक असेल, ऐतिहासिक असेल, जे महत्व सर्वांसाठी, सर्व जनमानसांसाठी तुम्ही या ठिकाणी येऊन अमूल्य वेळ देऊन आम्हाला सांगितलं, त्याबद्दल शहापूर माझाच्या वतीनं तुम्हा सर्वांचे या ठिकाणी शतशः आभार. धन्यवाद. पंढरीची वारी जयाची धुळी, पंढरीची वारी जयाची धुळी, त्याची पाय धुळी लागू मज, त्याची पाय धुळी
लागो मजे पंढरीची वारी जयाची कुळी पंढरीची वारी